आय होप मजेत असाल. सो झाला विषय असा की आमचे पतिदेव गेलेत कामाला आणि कामाला गेलेत. आज सगळंच उशीर झालेला आहे ब्लॉगला पण सगळीकडे. कारण की कसं होतं माहिती आहे का, ब्लॉग शूट करायचं तर ते मी जरा साड्यांचं बिझनेस चालू केला, सो मॅनेज करावा लागतो आहे मला, पण ठीक आहे होईल मॅनेज. तर आणि रूम पण बघायचं आहे वरनं आपल्याला भाड्याने, म्हणजे दुसरीकडे. तुम्ही लोक विचारत होते ना मी रूम भाड्याने, हो मी भाड्यानेच राहते. सम्राट गेला शाळेत, त्याला पाठवलं फायनली. आणि माझी आजी आणि मम्मीची मावशी आलेली मिस्टरांना बघायला, म्हणजे पेशंटला की कसे काय आहे तब्येत म्हणून. तर ठीक आहे, आता जेवण वगैरे व्यवस्थित चालू आहे आणि गोळ्या औषधं घेणं नियमित, एकदम नियमित चालू आहे. नाही तर माझे मिस्टर काय करायचे माहिती आहे का, जर दवाखान्यात गेले ना काय झालं तर फक्त एक टक खायचे आणि बाकीचे टक आहे ना ते तसेच राहायचे. आणि मग परत 2-3 दिवसा सपोज ती गोष्ट जर आढळली ना, परत तो टक खायचा. मग असं त्यांची म्हणजे सवय आहे. पूर्ण पूर्ण कधीच त्यांनी अशा गोळ्या घेतल्या नाही आहे. 2, 3, 4, 5 असे दिवस, 6-7 दिवसानंतरच त्यांनी गोळ्या घेतलेल्या आहेत. तर आता नियमित चाललेल्या आहेत गोळ्या जरा आमच्या. माझी तब्येत बघू शकता किती हालत बेकार झाली. त्यांच्या दुकानामुळे मी इकडे आजारी पडायला नको. तर ठीक आहे, येतच काय ना काहीतरी चालू असतं. तुम्ही लोक बोलता नजर लागली ती गोष्ट खरी असेल, नजर लागली असं काय नसतं. वेळ माणसाला काही सांगून येत नाही. जर आपण स्वतः तब्येतीची आपली काळजी घेतली तर आपल्याला ती वेळ येणारच नाही. ते त्यांचा हलगर्जीपणा, तो पाणी न पिण्याचा. आणि कसं ते प्लंबर इलेक्ट्रिशियनचं काम करतात ना, त्याच्यामुळे त्यांना म्हणजे असं वेळ नाही भेटत वॉशरूमला, म्हणजे वॉशरूमला जाणं. पाणी पण ते कुणाचे ते लवकर म्हणजे असं पित नाही. ते आधी घेऊन जायचे बॉटलमध्ये पाणी. जेव्हा त्यांना फर्स्ट टाईम सांगितलेलं, आम्ही तिकडच्या रूममध्ये राहतो, तो फर्स्ट टाईम बोललेले की थोडासा एवढंसं आहे म्हणून, तर तेव्हा घ्यायचे ते. पण आता त्यांनी मनावर सोडूनच दिलेलं. तर आता एवढं बेकार म्हणजे झालं आहे ना की वॉशरूमला सुद्धा म्हणजे घरी आल्यावरती ते डायरेक्ट वॉशरूमला असं. त्याच्यामुळे ती जास्त त्यांना म्हणजे हे झालं आहे. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही असं केलं, त्याच्यामुळे तुम्हाला ते जास्त वाढलेत. पण ठीक आहे, ते बोले ऑपरेशन न करता आपण ते करू क्लिअर. तर 1 महिन्यानंतर पुन्हा आम्हाला बोलवले डॉक्टरांनी सोनोग्राफी काढण्यासाठी, की काय फरक पडला का औषधाने, पाणी प्यायला लागले त्याच्याने, काय खाण्यापिण्याने, म्हणजे काय फरक पडतो का. तर बघू आता कसं आहे. तर माझे जे फॉलोअर्स आहेत त्यापैकी बिझनेस अकाउंट जे आहे माझं, मी नंबर जो दिलेला त्याच्यावरती मला मेसेज केलेला की आमच्या मम्मी असं करते तसं. तर थँक्यू त्यांना पण. माझे ब्लॉग ते बघत असतात आणि त्यांचे मेसेज, फोन पण, म्हणजे असिस्टंट आहे माझे, ते मला सांगत होते अशी की असं आहे तुमचे फॉलोअर्स खूप विचारत होते काळजी. आणि मला फोन पण खूप चालू होते. अक्षरशः आजी आणि मम्मीची मावशी, म्हणजे दुसरी आजी, ते दोघं गावावरनं आले. आजीला चालता येत नाही अजिबात, तरी पण तिथे गावावरनं आली, बोलते ॲडमिट केलेलं मला असं तसं. तर तिला लगेच नाही जमलं, कारण की ती माल वगैरे विकायची ना, ते माल वगैरे इथे यायची स्टेशनला विकायला वगैरे. ते करून करून तिचं ना आता हे झालेलं, आणि वय पण खूप झालं. तुम्हाला ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर सो ती आज आली. आणि मग त्या दुसऱ्या आजी होत्या, त्यांना पण भेटायचं होतं. म्हणे मी पण येते. त्यांना कशी जास्तच तब्येत डाऊन झालेली दिसते, चेहरा पण खूप उतरलेला. कारण की याआधी एवढं दुखणं त्यांना कधीच नाही आले, कधीच नाही. या टायमाला त्यांना पूर्ण म्हणजे तोंड पण आलं आहे, पोटाला पण ती सुजन आली आहे, किडनीला सुजन सांगितली. ती जी आपली नळी असते ना, ती नळी 2 mm असते. सो तो 2 mm नळीमध्ये 3.5 mm असं काहीतरी तो खडा अडकलेला सांगितला आहे. मग तो जेव्हा हे चालतात, बोलतात किंवा काय होतं ना, मग तो घसतो त्या नळीला. तो घसल्यावरही जेव्हा गेला ना, मग किडनीला सुजन येते असं डॉक्टरांनी सांगितलं. सो ती सुजन वगैरे नाही आली पाहिजे, त्याच्यामुळे ती सुजन येते खडा मोठा असल्यामुळे. तो एक जो खडा आहे तो मोठा आहे. आय होप लवकर क्लिअर होतील. कालसुद्धा ते म्हणजे मध्ये मध्ये जेव्हा त्यांचं दुखतं ना, तर काम पण त्यांना पॉसिबल होत नाही आहे. कामाचं पण त्यांना थोडं टेन्शन चालू आहे, म्हणजे हे चाललेलं कसं.
त्यांना बोलले तुम्ही नका जाऊ कामाला, आपण करू हँडल, बघू म्हटलं मी करते. तर त्यांना राहतच नाही, घरी नको, हे घर भाडं भरायचं आहे, लाईट बिल आहे, लोकांचे पैसे द्यायचे, सगळ्या काही गोष्टी आहेत. शेवटून माणूस आहे, घरी थांबणार नाहीच. आणि त्यांना माहिती आहे मी करून करून किती करणार आहे, त्याच्यामुळे त्यांना नाही, आणि ते त्यातले नाहीच आहेत, ते घरी बसले. म्हणजे त्यांचं एवढं दुखत होतं तरी लोकांना, एरियामधल्या लोकांना असं वाटत नव्हतं की याचं काही दुखतं आहे. कारण की रमाबाई जयंतीच्या वेळेस जेव्हा ते बॅनर लावायला गेले ना माता रमाई यांचा, तेव्हासुद्धा कोणालाच माहीत नव्हतं की यांना एवढा त्रास होतोय म्हणून. तरी पण ते तिकडे काम करायला गेले. आणि अजूनही आल्या आल्या जेव्हा ते डिस्चार्ज करून आले ना, तेव्हा पण ते लगेच कामाला गेले. कोणाला वाटलं नाही की अरे हा माणूस आजारी आहे म्हणून, की या माणसाला ॲडमिट केलेलं नाही, असं असं झालेलं म्हणून. खरं मानलं पाहिजे माझ्या नवऱ्याला, एवढं म्हणजे दुःख सोचतात ना ते, त्यांच्यासारखं दुःख कोणीच नाही सोचत आहे. आपल्याला थोडंसं जरी काय झालं ना तर आपण कसं लगेच दवाखान्यात पळतो, लगेच मेडिकलमधली गोळी आण, हे आण, ते आण. त्यांचं कसं दुखायला आता लागलं ना की ते लगेच गोळी घेणं काय समजा, आणि लगेच कामाला. त्यांना म्हणजे घरी असं बसवतच नाही, एवढं टेन्शन असतं त्यांच्या डोक्यावरती, खूप डेंजर. म्हणजे कोणाला वाटणारच नाही की हा माणूस. माझ्या फ्रेंड्स पण आलेले, छकुलीबाई म्हणून आहे, ते साडी घ्यायला आलेल्या. तर त्यांनी ऑर्डर केली साडी, त्यांची साडी आली, त्यांनी नेली पण. आमच्या इथल्या आहेत ताई त्या. तर त्यासुद्धा बोलत होत्या की वाटत होतं, त्यांचे मिस्टर म्हणत होते, म्हणजे ते बोलले त्यांच्या मिस्टरांना की अरे अमोल आजारी आहे आणि ॲडमिट आहे. ते बोलले अरे आता तर होतं इकडे, उभा होता. म्हणे त्या ताई बोलल्या म्हणे नाही, त्याला कधीच दुखत होतं 5-6 दिवसापासून. पण ते त्यांचं दुखणं दिसून याच्यामुळे येत नाही, कारण की ते कामाला पळतात लगेच. लोकांचं कसं असतं की ॲडमिट करून आलं की झोपून राहणं, मग आराम करणं. पण त्यांच्या मागे कसं त्यांना हातभारासाठी लोक असतात घरामध्ये. तसं आमच्या हातभारासाठी म्हणजे कोणच नाही आहे आम्हाला. सो माझे मिस्टरच एकटे करत असतात, त्याच्यामुळे त्यांना टेन्शन, ते आराम पण करू शकत नाही, ते एकटेच हे करत असतात. सो एवढी घाण परिस्थिती म्हणजे अशी कोणावरती येऊ नये इतकं. म्हणजे मी व्हिडिओ पण शूट नाही करू शकत होते त्यावेळेस, कारण की व्हिडिओ जरी मी शूट केला असं तरी तुमचं लोकांचं असं अरे हिने व्हिडिओ काय शूट करत बसली, ते काय हे करायचं, नवऱ्याचं सोडून दिले आणि व्हिडिओ काढत बसली, अशी करत बसली, तशी करत. लगेच तुमच्या लोकांचे कमेंट येतात की व्हिडिओ काढत बसली, हे करत बसली, ते करत बसली, असे पण बोलतात. तुम्हा लोकांना व्लॉग पण बघायचा असतो, तुम्ही लोक कमेंट पण करतात, लाईफमध्ये काय चालू आहे ते पण बघायचं असतं, असं असतं. आणि ओळखीचे तर बोलतात की हिला काय कामधंदे नाहीत. अरे तुम्हाला काय करायचं आहे, कामधंदे आहे नाही आहेत, आम्हाला आम्ही आमचं बघतोय ना. तुम्ही लोक पोसायला येत आहे का आम्हाला? नाही ना. ओळखीचे लोक असे असतात ना, घोडा चालू देत ना पायी चालू देत, असं असतं. एवढी घाण परिस्थिती होती त्या दिवशी, अक्षरशः विकास होता घरामध्ये. मी खाली गेलेली होती, तर माझे मिस्टर कामून आले, कॉटवर बसले होते ना, अचानक खाली पडले. असे पडले ना खाली तर पूर्ण पोट असे दाबून डायरेक्ट. तर विकासने त्यांना उचललं, पटकन खाली आला, मला बोलला की वहिनी असं असं झालं आहे, असं तसं म्हणून. तर मी पटकन पळाले, त्यांना उचललं, वरती पाणी वगैरे दिलं आणि मायाला फोन लावला. मग मायाला फोन लावला, मग माया तोपर्यंत आली. नशीब माया लवकर आली, बिचारी येते प्रत्येक टायमाला, कामाला येते आपल्याला. आणि मग दवाखान्यात नेलं. दवाखान्यामध्ये 3 जण होतो आम्ही तेव्हा. मग आम्ही ॲडमिट वगैरे केलं. म्हणजे इतकी घाण परिस्थिती होती. आणि कंटिन्यू डॉक्टरांनी सलाईन चालू ठेवलेली, कंटिन्यू. डॉक्टर बोलले की सलाईन ही चालूच ठेवावी लागेल, कारण एवढं पेन होत होतं पोटामध्ये त्यांच्यावाल्या, असं इतकं म्हणजे इतकं घाण दुखत होतं त्यांना. तो हे दिवस कोणालाच येऊ नये बाबा, सात दुश्मनाला सुद्धा येऊ नये. मी तर म्हणते खरं सिरियसली, एक पोटाचं दुखणं आणि एक दाढीचं दुखणं खूप घाण असतं, खूप म्हणजे खूप घाण असतं. तन्मय कसा आहे, बरा आहेस का? तुझे बायका पोरं बायका पोरं कसे आहेत? काय झालं, बायको काय म्हणते? साडी बिडी घेऊन जा माझ्याकडनं बायकोला. हा हा हो तर रे, बसता माझ्याकडनंच फाडत आहे तिचा साडीचा बसता. हाय पेशंट, येडा पेशंट, बुजगावणं पेशंट. पेशंट मला औषध पिऊ द्या, थांब जरा. हा औषध
अरे औषध बघू, आम्हाला औषध तर बघू कसं आहे. हे औषध पाणी प्यायला लागले. अरे पागल, ते औषध आहे त्याच्यात टाकलंय. ओके, आम्ही बघितले नाही तुम्ही जेव्हा टाकले तेव्हा. 2 वेळेस औषध आहे, नारळ पाणी सारखं लागतं आहे ना. 3 वेळा. 3 वेळा औषध आहे. कसं लागतं? बरं वाटतं का मग आता? काय बरं वाटतं का मग? बघ, सध्या आराम चालू आहे माझा. बरं मी काय बोलते, हे चिड्याचं घोसलं का मग इथं ठेवलंय तुम्ही? ते कसं आहे माहिती आहे का, हे माझं जे आहे ना, एक त्या व्यक्तीला खूप आवडतं म्हणून ठेवलं. कोणती व्यक्ती? आहे कोणतरी. कोणती व्यक्ती? लेडीज आहे की जेंट्स आहे? अरे आहे कोणी ते? लेडीज आहे का जेंट्स आहे का तिसरं रूप आहे कुठलं? तुला तू फक्त विचारलं काय सांगा. नाही सांगायचंय तर लेडीजला आवडतं की जेंट्सला आवडतं? असं कोणीतरी, जेंट्स लेडीज कोणी असू शकतो. तुमचा जेंट्स लेडीज काढू का मी? बरं नाही ना, तसंच राहायचं, समजलं ना? हे बघ, बघितलं तर नाही, म्हणून मी घरात थांबत नाही ह्या कारणामुळे. तन्मय काय 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 या कारणामुळे मी घरात नाही थांबत, निघून जातो बाहेर. तुम्ही जरी निघाले तरी ते तन्मय झालं. सम्राटचं तोंड बघून तुम्हीच घरात आहे असं वाटतं मला. सम्राटचं सेम सेम, काय फरक नाही. किती बी मी रागत असेल, सम्राट समोर आलं ना मग लई राग येत असतो. राग येत असतो मला. जाऊ दे, तुझं काय झालं? साड्यांचं काय चालू आहे? साड्यांचं खूप साड्या चालल्या आहेत, खूप बुकिंग चालू आहे. मग काय मग अजून काय कोणाचं चाललंय? बुकिंग साड्यांचे करणं चालू आहे, येत आहेत. आता वेळ काढून ब्लॉग शूट करते. का हो, का आलं? अजून कोण आहे ज्याला साड्या असं काय त्यांच्या इथे जात नाही, डिलिव्हरी जात नाही, असं काही डिलिव्हरी जात नाही असे काही? साड्यांचं डिलिव्हरी जात नाही तर असे भरपूर आहेत. माझी पण फ्रेंड होती एक, तिचा फोन आलेला मला, सोनी नाव आहे तिचं. ती बोलत होती की आमच्या इथं पण, आमच्या इकडे साड्या येत नाहीत म्हणून, म्हणजे कुरिअरवाला येत नाही असं. तर मी तिला बोलली कुरिअरवाला येत नाही तर तुमच्याकडे साडी येणार नाही. मग कुठं राहिलाय? ती आधी इथंच होते, लग्न करून गेली इथे दुसरीकडे राहायला. आता गावात? पुढे म्हणजे मैत्रीण म्हटल्यावर इथलीच असणार ना. अरे बाबा, तिच्या गावात वगैरे येत असन. नाही, तिच्या गाती गावाचं म्हणजे कसं राहतं की एखादा जसं बस स्टँड झाला किंवा काय, तिथं असं येत असन. असं नाही का गावात नाही, पण बस स्टँड महत्वाचं हे जे राहतं तिथं. तुम्ही जा, तुम्ही देऊन या. जात नाही म्हणले तर बळजबरी करायला. तुम्ही जा, तुम्ही कुरिअर करून या. मी जाऊ? ठीक आहे, पण मला ते परवडन का? परवडल ना. कसं परवडतं. तिकडं जाऊन गाडी भाडंच किती लागेल? किती लागेल गाडी भाडं? मग जाऊन येऊन 1000-1200च्या वर तर गाडी भाडं लागेल. ते सोडा, ते तुमचं सांगा काय चाललंय तब्येतीचं. काय नाही, अजून चालू आहे, दुखतंय पोटात. अजून काय? अजून काय? तोपर्यंत आराम. आराम बघा, आरामच करावा लागेल. आराम करणार तोपर्यंत. आणि काय? अरे पोट दुखतंय, हे बघ इथं असं, त्याच्यामुळे आराम करणंच आहे मला. करा आराम करा. मग करा आराम करा. तुझी इच्छा असेल तर जातो मी बाहेर. जाऊ का बाहेर? इच्छा असेल का म्हणजे? तुम्ही तर आता बॅनर लावायला गेलेले शिवाजी महाराजांचा. रात्री गेलतो. मग गेलेत ना लावायला, एवढं असताना पण लोकांना असं वाटतं तुम्ही बॅनर वगैरे असं लावायला, लोकांना वाटतं अरे याला काय झालं, हे तो बरं आहे, कामधंद्याला जातात तर याला काय हो झालंय, असं बोलतात लोक. अरे बाबा, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग तेच तुम्हाला सांगते मी. दुसऱ्यांना वाटतं असं की तुम्हाला लय बरं वाटतंय. वाटू दे. बघा, आजीने कलिंगड आणलं, इकडे भत्ता घेऊन आली आहे आणि जस्ट डाबात खाल्ला मी, कलिंगड खाल्लं त्याच्यासोबत. आजी एवढ्या लांबून यांना बघायला आले, बिचारी आजी आणि आजीची बहीण आलेली.
एवढ्या लांबून बघायला आले तुम्हाला ते हा मग काय मग ठीक आहे ना, काय शीक आहे ना, ठीक आहे ना बोललो रे, काय तर शीक आहे ना, ठीक आहे ना बोललो मी. शीक आहे. मी पण आजारी पडणार आहे, मला सर्दी झाली. आवडता किती वेळ झाला, किती वेळ झाला आवडता. किती वेळ झाला? 4:45 वाजत आले तिकडे अक्षर. मग काय, मी स्वतः लेट गोळ्या खाल्ल्यात. आता किती वाजता खाल्ल्यात? तेच बोलले, हम्म? तेच बोलले. झोपा मग, या आराम करू. थोडा वेळ आराम करू. हा, हम्म. थोडा वेळ आराम करू. आणि काय, परत जावं लागेल सम्राटला आणायला. टाइम झाला 5:30, शाळा सुटून द्यायची. काय बोलतो त्यांना, ड्युटी असती ना बाबा, जावं तर लागेल सोडा घ्यायला त्याला. ड्युटी असते. मग आम्ही कुठं काय बोलतो. नाही तू जा आजच्या दिवस त्याला घ्यायला. मी जात नाही, मी रील स्टार आहे. मग त्याला काय होतं? बायका बोलतात अशा, पण त्याच्या आई रील स्टार आहे, त्याच्या आई बाहेर नाही जात. मग रील स्टार आहे, रील स्टार अशी टोचते ना त्यांना, अशी टोचत असते त्यांना रील स्टार आहे ना, अशी टोचते ना, म्हणून ते तसं बोलतात आहे ना. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? हे असंच नाही आवडत मग मला. मी काय बोलतोय ऐक, मी केस कापून येतो आणि काय बारीक करतो. तुम्हाला ते ज्याला आवडतं त्याला विचारून घ्या पहिलं. कोणाला आवडतं? तुम्हीच तर म्हणले मग अशी एकाला आवडतं. मी कधी बोललो? बघ रे तन्मय, मी बोललो? आता हे ब्लॉग मध्ये बघा, आता मगाशी शूट केलं ब्लॉग मी. तुम्ही तो ब्लॉग आता ऐकलं, तुम्ही ऐकलं असेल पुढे. आता बघितलं की 2 मिनिटात खोटं बोलायची डिग्री यांच्याकडं, मोठी डिग्री घेतलेली आहे यांनी इथून. अरे पण मी कधी बोललो तुला मग अशी? आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, हे बोलले की नाही बोलले, की एकाला आवडतं म्हणून ठेवलेत म्हणून. जर तुम्ही ऐकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. बघितलं, हा माणूस असा 2-2 मिनिटाला खोटं बोलत असतो. अरे बाबा, मी म्हंटल केस कापतो बारीक. मजा ना, कापून या. मग तेच सांग. पण त्यांना विचारून घ्या ज्याला आवडतं त्यांना. ठीक आहे चालेल. कोणाला आवडतात काय, तोंडात घालायचे असतात काय कुरळे केस त्यांना? अरे राहतं बाबा, आवडतं, आवड असते. मग वाढवा, बाबा बना. एका वेण्या नाही घालायच्या आहे मला. बाबा कुठं वेण्या घालतात, बुच्चा घालतात वरती, बुच्चा. हा, मग? बाबा बना. तो बाबा माझ्या हस्बंडला आहे ना, जो बाई प्रेग्नेंट असेल ना, तिला मुलगा होणार का मुलगी हे बरोबर माहिती असतं. बघ कसं असायला ते, हे परफेक्ट माहिती असतं मुलगा होणार की मुलगी होणार म्हणून. प्रत्येकाचं सांगितलंय ना, असं परफेक्ट सांगतात. म्हणजे तर तुम्ही ते काम करू शकता बाबा बनून. बाबा? हा, बाबा बनून ते काम करू शकता. बघ त्यांना काय बोलते. मग बाबा बनण्यासाठी मला बायका पोरं सगळं सोडावं लागेल. मग सोडून द्या. तुम्ही बाबा आहेत, बायका पोरं सोडतात. एक बाबा आहेत, 4चं लग्न करतात. मग सोडून द्या, संन्यास घ्या बाबा बनून. चांगलं आहे ना, तुमचं आयुष्य मार्गावर तरी राहील. ते जेठालालने माहिती कसं केलेलं, ती दुसरी बाई हिमाचल वाली. जेठालालच्या आयुष्यात ती दुसरी बाई आलेली होती एक. मग तिला वैतागून त्यांनी हे केलं. आयुष्यात नव्हती आलेली जेठालालच्या ती बाई, माग लागलेली पैशामुळे. हा, माग लागलेली. तो स्वतःच्या बायकोला न्याय देण्यासाठी त्याने तो विचार, म्हणजे की मी असं करेल खोटं बोलून म्हणून, तर तेव्हा तरी ती बाई खरं बोलेल. समजलं? तेव्हा तो सीन, तसा सीन येतो. काही तुमच्या मनाचा फेकाडत नका जाऊ बिनकामाचं. काय बिनकामाचं? ते म्हटलं काही फेकत राहतात. काय फेकलं? काय फेकलं? उचलली जीवन लावली टाळ्याला. टाळा? तो टाळा नाही, यो टाळा, वरचा टाळा. त्याला टाळा नाही म्हणते, टाळ. टाळाच बोलली मी. माहित नाही, साहित नाही, काय नाही. का माहित नाही, साहित नाही? स्वतःला तर माहिती असतं का साहित? मग कसे कापू? बारीक करू? टकलं करा, टकलं.
मी काय म्हणतो असे बारीक केले असे आणि असे केस आहे ना थोडेसे असे हे ठेवले असे सेफ टकलं करा सेफ टकलं देऊ का टकलं टकलं काय टकलं सेफ देऊ टकलं सेफ देऊ टाकायला. स्ट्रेटनिंग करून येऊ परत टकलं करा नाही तर स्ट्रेटनिंग करून येतो आज टकलं करा म्हटलं ना आज रात्रीला स्ट्रेटनिंग करून आल्यावरती लय घाणेरडे दिसतात तेरे नाम सारखेच दिसतात लगनी 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 आज स्ट्रेटनिंग करून येतो मी. तणवायला आली ती गोडा असेल तणवाई करू ना तणवाई हा मी काय बोलतोय तू साडी विकतीये खरी गोष्ट आहे तुला कोणी माझ्या मैत्रिणी विचारता का नाही साडी मैत्रिणी तुम्हाला मैत्रिणी होत्या आणि मग होत्या कोणत्या मैत्रिणी मी तर एकही नाही पाहिली लग्न झाल्यापासून मग त्या आधी होत्या मग नंतर काय आकड लागली का त्यांना हा. मैत्रिणी असल्या तर बोलतात ना लग्नानंतर पण की कसं आहे काय आहे तुम्हाला गर्लफ्रेंड्स म्हणायचंय का मैत्रिणी म्हणायची गर्लफ्रेंड्स म्हणायचंय तुम्हाला मैत्रिणी म्हणायची मैत्रिणी गर्लफ्रेंड म्हणायचंय गर्लफ्रेंड बरं ठीक आहे गर्लफ्रेंड पण होत्या तुम्हाला मैत्रिणी रे बाबा बरं मैत्रिणी काय नाव कॉलेजमध्ये असताना काय नाव काय आता जेव्हा मी त्यांना बघितलं नाही काय नाही कॉलेजमधल्या मैत्रिणी आता मला कसं समजणार होत्या भरपूर किती नाव सांगा एखाद्याचं एक सोनी होती हा एक रेश्मा होती अजून काय होतं रे एक वर्षा होती अजून एक मेरी म्हणून होती मेरी मेरी म्हणून हा त्याच्यानंतर हा त्यातली इथं एक आली पा सोनी मला वाटतं ही सोनीच आहे अरे त्यातली एक मैत्रीण आहे ना हे ही तर ही का पड बघ काय पाडलं हे बघ इथं बस हे बघा बघितलंय बघितलंय बघा आमच्या इथं मात्र टरबूज 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 आम्ही मगाशी कलिंगड खाल्लेलं ते कलिंगड आहे बघ इथनं जातोय बघ गेला ते टरबूज घेऊन पळालं मग नाव घेतात कशा हजर झाल्या हो अशा त्या असं का केवढं भारी एवढं एवढं कसं काय मग एक पण भेटायला नाही आली तुम्हाला लग्न आणि लग्नात पण नाही मला एक पण मैत्रीण दिसली आपल्या माझ्या लग्नात नाही आलं कोणाच का हो पत्रिका नव्हते दिले मग का नाही आल्या कोणीच माझे तर मित्र मैत्रिणी सगळे होते लग्नामध्ये कॉलेज खत्म मैत्रिणी खत्म असं थोडी असतं आहे की नाही तर मग फ्रेंड्स असतात मग आता माझं नाही का लग्न झाले तेव्हा सगळे आलेले तुमच्या तर फक्त मित्रच दिसले मैत्रिणी कुठे गेलत्या कोण म्हटलं मैत्रिणी नव्हत्या आता विशाल रोकडे ते भाऊ होते अजून कशाला एक कविता म्हणून बघ आलेली आहे हा त्या बरं आपल्या इथे राहतात त्या ना हा, कविता आली संध्या आली संध्या विंध्या नाही हा बघितली आहे तिच्या घरचे तिच्या भूमीवर मेरी म्हणून आपल्याला आय थिंक वरती कुठतरी भेटलेली एकदा नाही नाही तू नाही बघितलंय तिला जाडी एकदम जाडीशी एकदम जाडी आहे काळीशी चालेल वर्णन देते वर्णन तुम्ही बघत जरी असाल तरी वर्णन देते मला असं वाटतं की भेटलेलो आपण तुम्ही मला दाखवलेलं बाई माझी मैत्रिणी असं बघितलं तुमचे फ्रेंड मला असं वर्णन देतात तुमच्या लोकांचं मग साडीचं कुरिअर त्यांचं माझ्याकडे नसतं आणि असलं बी तर ते माझ्याकडनं काय घेतील त्यांच्या इथं दुकानं आहेत ना माझ्या इथं त्यांना काय हे पडलंय मग साडीच्या बिझनेस बद्दल माझ्या तुम्ही काय बोलाल आपल्या ओळखीचे लोक काय बोलतात आपल्या ओळखीचे लोक काय बोलतात आपल्या ओळखीचे जे असतील ना ते आपला पाय खेचण्यासाठी असतील कशाला जायचं कशाला तिच्याकडनं साडी घ्यायची काय गरज पडली आहे त्याच्यापेक्षा दुसरीकडून घ्यायची असं मग घ्या म्हणा दुसरीकडं हे आपल्या जवळच्याचे जे असतात ना ते बघा असं असतं
तिथं 1200-1300चे घ्या, आम्हाला काय घेणं देणं पडलंय. माझा ऑनलाईन बिझनेस होतोय ना, तो मी लोक घेत आहे ना, बस झालं आपल्याला, आहे की नाही. जवळचे लोक आणि ओळखीचे लोक हे कधीच आपल्याला पुढे जाऊन देणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर काही काम करायचं असेल ना, तर लक्ष देणं तुम्हाला टाळावंच लागेल. लक्ष कमी द्यावं, म्हणजे लक्ष द्यायचंच नाही. आता मी माझ्या कामामध्ये एवढी बिझी झाली आहे. कोण आला? माकड आता याच्यात. आई शपथ, मी सिरियस मॅटरवरती बोलवते, सिरियस मॅटरवरती. मला एक सांगा कमेंट मध्ये, तुम्हाला असं कित्येक जणांना वाटतं का आम्ही शॉप खोलावं साड्यांचं? ज्यांना वाटतं साड्यांचं शॉप खोलावं त्यांनी कमेंट मध्ये सांगावे. ओके, सरप्राईज आहे का त्यांच्यासाठी? हा, आपण बघून आपण की किती जणांना रिस्पॉन्स, म्हणजे असं वाटतं की बाबा खोलावं म्हणून, की मराठी माणूस पुढे जावं. ॲक्च्युली कसं आहे, मला खूप जण विचारतं की तुमचं शॉप कुठे आहे, आम्ही तिकडे व्हिजिट करतो. तर आपलं शॉप तर नाही, आपण घरूनच बिझनेस करतोय. पण विचार चालला आहे की आता शॉप आपलं ओपनिंग करावं. सो मिस्टरांचं म्हणणं चालू आहे, तू तुझं शॉप टाक आणि बिझनेसचं काय ते कंटिन्यू कर, कारण की विश्वासाने लोक येणार आपल्या दुकानामध्ये, आणि तर चांगलीच गोष्ट आहे म्हणून. तर भेटणं पण होईल सगळ्यांसोबत असं. तर कमेंट करून सांगा किती जणांना असं वाटतं की मी शॉप ओपन करावं म्हणून. ठीक आहे ना? चालेल मग. आता आमच्याकडं माकडं पण आले. भेटूत आपण अशाच प्रकारे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, व्यवस्थित राहा आणि साड्यांचे ब्लॉग्स बघत राहा, शॉर्ट्स व्हिडिओ बघत राहा, बुकिंग करा. तोपर्यंत बाय बाय.